आजचा आपला जो भाग आहे तो आहे एनर्जी पिरॅमिड. एनर्जी पिरॅमिड म्हणजे हा ऊर्जेच्या संदर्भामध्ये, एनर्जीच्या संदर्भामध्ये असलेला पिरॅमिड आहे आणि हा अत्यंत महत्वाचा असा भाग आहे. या भागामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की एनर्जी एका ट्रॉपिक लेवल कडून दुसऱ्या ट्रॉपिक लेवल कडे कशी जाते, तिचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं हेच आपल्याला शिकायचं आहे. आता ट्रॉपिक लेवल ही एनर्जी कशी ट्रान्सफर होते हे थोडंसं शिकू आपण. या ठिकाणी आपल्याला हा पिरॅमिड दाखवलेला आहे. पिरॅमिड म्हटलं की आपल्याला इजिप्तची आठवण येते. आता इजिप्तमध्ये हे पिरॅमिड्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. स्टार्ट करू आपण. पहिल्यांदा डेफिनेशन दिली ट्रॉपिक लेवलची. ईच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड ट्रॉपिक लेवल, ही डेफिनेशन आहे. तर फूड चेन मधली प्रत्येक लेवल त्यालाच आपण ट्रॉपिक लेवल म्हणतो. ही डेफिनेशन अंडरलाईन करून ठेवा. ट्रॉपिक लेवल कशाला म्हणायचं? मराठीमध्ये याला पोषण पातळी म्हणतात. आता ते मराठी अर्थाची काही गरज पण नाही. पहिल्यांदा डेफिनेशन आपल्याला आलेले ट्रॉपिक लेवल. ईच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड ए ट्रॉपिक लेवल. A tropic level is a step at which organism obtain its food in the food chain. आता याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक जो ऑर्गॅनिझम आहे, ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव, तो जीव काय करतो तर फूड म्हणजे अन्न मिळवायचा प्रयत्न करतो, ऑब्टेन करायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्या ट्रॉपिक लेवलला ऑर्गॅनिझम ऑब्टेन इट्स फूड आणि अमाउंट ऑफ मॅटर अँड एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर्स ऍट द लोएस्ट लेवल टू टॉप कंझ्युमर्स ऍट द हायेस्ट लेवल. आता हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. कसं आहे, अमाउंट ऑफ मॅटर, जो मॅटर आहे, आता हा पिरॅमिड पाहिला तर वर जाताना असा ट्रँग्युलर झाल्यामुळे वर कमी कमी होत चाललंय. तेच दाखवलं यात अमाऊंट ऑफ मॅटर. म्हणजे त्यामध्ये जो मॅटर आहे, जे अन्न घटक आहेत, मॅटर म्हणजे इथं म्हणायचं अन्न घटक, आणि एनर्जी ग्रॅज्युअली, ग्रॅज्युअली म्हणजे स्लोली, ग्रॅज्युअली मीन्स स्लोली डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर्स ऍट द लोएस्ट लेवल. हे प्रोड्युसर आहे, ह्या प्लांट्स आहे. आता ह्या लोएस्ट लेवलला बॉटमला आहे. तर एनर्जी आणि मॅटर, मॅटर म्हणजे काय सांगितलं इथं, अन्न घटक. हे जे अन्न घटक आहे त्याचबरोबर जी एनर्जी आहे ती एनर्जी सुद्धा डिक्रीज होत जाते. कारण एनर्जी डिक्रीज होते म्हणजे ऊर्जा कमी कमी होत जाते. बॉटम कडून लोएस्ट लेवल कडून, ही लोएस्ट लेवल, त्याच्याकडून जसं जसं तुम्ही वर जाल, जसं जसं तुम्ही हायेस्ट लेवल कडे जाल, तसं तसं एनर्जी डिक्रीज होत जाते. आणि हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा काही अडचण येणार नाही. या ठिकाणी जे बॉटमला आहेत प्रोड्युसर, सगळे प्रोड्युसर आले, वनस्पती, यांची संख्या जास्तच असायला पाहिजे. आता यांना खाणारे आहेत हर्बीव्होर्स. हर्बीव्होर्सचं मिनिंग अगोदर सांगितलंय. तर हर्बीव्होर्स म्हणजे शाकाहारी. वनस्पतींना खाणारे जे आहेत, जे शाकाहारी आहेत, ती फर्स्ट ट्रॉपिक लेवल आहे. हर्बीव्होर्सला कार्निव्होर्स खातात, ज्यांना आपण मांसाहारी म्हणतो. हे जे कार्निव्होर्स आहेत ही सेकंड ट्रॉपिक लेवल आहे आणि ओमनिव्होर्स ही थर्ड ट्रॉपिक लेवल आहे. आता या ट्रॉपिक लेवलमध्ये थर्ड ट्रॉपिक लेवलला दोन्ही मध्ये दोघांचा पण समावेश असतो. म्हणजे हर्बीव्होर्स पण येतात आणि कार्निव्होर्स पण येतात. म्हणजे हे मिश्राहारी असतात, उभयाहारी असतात, त्यांना दोन्ही पण चालतं. हर्बीव्होर्स पण आहेत, कार्निव्होर्स पण आहेत. हे जे टॉपला जे आहे, आता याच्यामध्ये आपण येतो, मानव येतो. मानव काय सगळंच खातोय, व्हेजिटेरियन पण खातोय, नॉन व्हेजिटेरियन पण खातोय.
इथं एक महत्वाचं काय आहे, लोएस्ट लेवल कडून टॉप लेवल कडे जाताना मॅटर आणि एनर्जी दोन्हीही डिक्रीज होत जाणार स्लोली. आता याच्यामध्ये आपल्याकडं लिंडमन नावाचे जे सायंटिस्ट आहेत, अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट मध्ये त्यांची माहिती दिलेली आहे. अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. त्याच्या अगोदर आणखीन एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे ट्रॉपिक लेवलची फिगर विचारली तर ती फिगर काढता आली पाहिजे. लिंडमन हे जे सायंटिस्ट आहेत इंग्लंड मधले, इन 1942 studied food chain and energy flow through it. चार्ल्स या ठिकाणी एल्टन, नाव इंग्लिश असल्यामुळे थोडे अवघड वाटतात. चार्ल्स एल्टन, a British scientist, first proposed a concept of ecological pyramid in 1927. स्पर्धा परीक्षांना पुढं येऊ शकतं. फर्स्ट कॉन्सेप्ट ऑफ इकॉलॉजिकल पिरॅमिड कोणी प्रपोज केला, तर चार्ल्स एल्टन, हा ब्रिटिश सायंटिस्ट आहे. त्यांनी इकॉलॉजिकल पिरियडचा कॉन्सेप्ट 1927 मध्ये प्रपोज केला. आता आफ्टर हिज स्टडी, आता त्यांनी टुंड्रा प्रदेश जो आहे, टुंड्रा इकोसिस्टीम घेतली. आता टुंड्रा, तैगा वगैरे हे परिसर माहिती आहेत तुम्हाला, भरपूर गवत असणारी गवताळ असे प्रदेश आहेत हे. भरपूर त्या ठिकाणी प्राणी, वनस्पती यांचं वैविध्य असतं. तर आफ्टर ही स्टडी ऑफ टुंड्रा इकोसिस्टीम ऑफ द बियर आयलँड इन इंग्लंड, तर इंग्लंड मधल्या बीर हे जे आयलँड आहे, बेट आहे, तिथं असणारे टुंड्रा इकोसिस्टीम त्याने अभ्यास केला आणि त्या पिरॅमिडला त्यामुळं एल्टोनियन पिरॅमिड असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच या पिरॅमिडचं दुसरं एक नाव आहे एनर्जी पिरॅमिडचं, परत विसरू नका, एल्टोनियन पिरॅमिड. एल्टोनियन पिरॅमिड. एक्झामला एखाद्या जर परीक्षकाला तुम्हाला फसवायचं असेल तर सांगतील एनर्जी पिरॅमिड ऐवजी एल्टोनियन पिरॅमिड. आता एल्टोनियन नाव का पडलं ते कळालं. तर पहिल्यांदा इंग्लंड मधला जो सायंटिस्ट आहे चार्ल्स एल्टन यांनी कॉन्सेप्ट ऑफ इकॉलॉजिकल पिरॅमिड मांडला आणि त्यांनी त्यावेळेला इंग्लंड मधील बियर हे जे आयलँड आहे या ठिकाणची टुंड्रा इकोसिस्टीम स्टडी केली आणि म्हणून त्या पिरॅमिडलाच नाव पडलं एल्टोनियन पिरॅमिड. थिंक अबाउट इट मध्ये पेज नंबर 83 वर, what happens to the energy during its transfer from producers to apex consumers? Does it trapped in the apex consumer? Does it remain in the body of apex consumer till its death? असा प्रश्न विचारलेला आहे. जो प्रोड्युसर आहे त्या प्रोड्युसर पासून अपेक्स म्हणजे टॉपला असणाऱ्या कंझ्युमर पर्यंत जेव्हा एनर्जी ट्रान्सफर होते, आता ही एनर्जी ट्रान्सफर होते आपण बघतोय, अपेक्स पर्यंत ट्रान्सफर होताना तिचं काय होतं नेमकं, व्हॉट हॅपन्स टू द एनर्जी, म्हणजे तिच्या बाबत ऍक्च्युअली काय घडतं. डज इट रिमेन ट्रॅप्ड इन द अपेक्स कंझ्युमर, ती अपेक्स कंझ्युमर मध्ये अडकून राहते का, म्हणजे तिथंच राहते का, असं म्हणायचंय. त्यानंतर डज इट रिमेन इन द बॉडी ऑफ अपेक्स कंझ्युमर टिल इट्स डेथ, म्हणजे त्या अपेक्स कंझ्युमरला मृत्यू येईपर्यंत ती त्याच्याकडेच अडकून पडते का, ती तिथंच राहते का. अतिशय चांगले प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन होताना हे कसं होतंय हे अगोदर ज्या वेळेला आपण समजून घेतोय त्यावेळेला ही अडचण येत नाही. कारण आता काय चाललेलं आहे, एनर्जी लोएस्ट लेवल कडून टॉप लेवल कडे जाताना कमी होत जाते असं सांगितलं. आता मग टॉपला कोण आहे, तर टॉपला आहेत अपेक्स. मग प्रोड्युसर कडून आलेली एनर्जी त्यांच्याकडेच अडकून राहते का, तिथंच राहते का, असा प्रश्न आहे. तर एनर्जी तिथं राहत नाही असं त्याचं उत्तर आहे.
पेज नंबर 83 वरील थिंक अबाउट इट मध्ये जो प्रश्न आहे त्या प्रश्नात काय सांगितलंय पहा. व्हॉट हॅपन्स टू द एनर्जी ड्युरिंग इट्स ट्रान्सफर फ्रॉम प्रोड्युसर्स टू अपेक्स कंझ्युमर्स. डज इट रिमेन ट्रॅप्ड इन द अपेक्स कंझ्युमर? डज इट रिमेन इन द बॉडी ऑफ अपेक्स कंझ्युमर टिल इट्स डेथ? प्रोड्युसर पासून अपेक्स कडे एनर्जी जाताना, ट्रान्सफर होताना त्या एनर्जीत काय होतं, तिचं काय होतं? का ते अपेक्स कडे ट्रॅप होऊन राहते का? अपेक्सच्या डेथ पर्यंत ती त्याच्या शरीरामध्येच राहते का? असे प्रश्न आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर देताना आपण लक्षात घेतलं पाहिजे, एनर्जी डज नॉट गेट ट्रॅप्ड. एनर्जी कोणत्याही लेवलला ट्रॅप होत नाही. एनर्जी ट्रॅप नाही होत, ती एकाकडून दुसऱ्याकडे जातेच. सर्क्युलेटिंग मॅनर मध्ये ती ट्रान्सफर होत असते. म्हणजे प्रोड्युसर कडून, आता समजा हा प्रोड्युसर आहे, प्रोड्युसर कडून कुणाकडे आली? फर्स्ट ट्रॉपिक लेवल कडे आली. आता फर्स्ट ट्रॉपिक लेवल कडे आल्यावर तिथं ती ट्रॅप नाही होत. फर्स्ट कडून सेकंड कडे जाणार, सेकंड कडून टर्शरी कडे जाणार आणि टर्शरी कडून अपेक्स कडे जाते. आता अपेक्सचा डेथ झाल्यानंतर, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या शरीरात ती ट्रॅप नाही होत. काय होतं, जो डिकम्पोजर आहे, जे मायक्रोब्स आहेत, जे फंगी आहेत, ते यांच्या डेथ नंतर याचं डिकम्पोजिशन घडवून आणतात. आणि डिकम्पोजिशन घडलं की ह्यातले सिंपल न्यूट्रिएंट्स सॉइल मध्ये मिक्स होतात आणि सॉइल मध्ये मिक्स होऊन परत हे न्यूट्रिएंट म्हणून परत हे प्रोड्युसरलाच लागतात. म्हणजे वनस्पतींकडे ते पुन्हा ट्रान्सफर होतात. मुळात ही जी चेन आहे ही सायक्लिक आहे. सायक्लिक म्हणजे चक्रीय, म्हणजेच एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर होताना मध्ये कुठेही थांबत नाही, कुठेही ट्रॅप होत नाही. हिचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे सायक्लिक राहते. त्यामुळे हे लक्षात घ्यायला पाहिजे की कोणीही ही एनर्जी ट्रॅप करून ठेवत नाही. जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, जे डिकम्पोजर आहे, ते डिकम्पोज करतात. आता जर डज इट रिमेन ट्रॅप्डचं उत्तर आलं, डज इट रिमेन इन द बॉडी ऑफ अपेक्स कंझ्युमर. आता त्या अपेक्स कंझ्युमरचा मृत्यू होईपर्यंत त्याच्याकडे राहते का? नाही, तिथं ते कंटिन्युअस राहत नाहीच. आता आपल्याला काय करायचंय, जर त्या अपेक्स कंझ्युमर कडं त्याच्याकडे ती राहिलीच, म्हणजे पहिल्यांदा काय विचारलं होतं, तिचं होतं काय, तर एका ट्रॉपिक लेवल कडून दुसऱ्या ट्रॉपिक लेवल कडे जाते. त्यातली काही हीट मध्ये ट्रान्सफॉर होणार आहे, ते सांगायचं राहिलं. त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होताना आता पहिलीकडची सगळीच दुसरीकडे जात नाही, दुसरीकडची सगळीच तिसरीकडे जात नाही. तर प्रोड्युसर कडून समजा फर्स्ट ट्रॉपिक लेवल कडे आपण निघालो, तर त्यातली काही एनर्जी इन्व्हायरमेंट मध्ये लॉस होते. जे इन्व्हायरमेंट आहे ते इन्व्हायरमेंट मध्ये लॉस्ट होते हीटच्या रूपामध्ये, उष्णतेच्या रूपामध्ये ती इन्व्हायरमेंट मध्ये लॉस्ट होते. फर्स्ट कडून सेकंड कडे जाताना पण असंच होतं, सेकंड कडून थर्ड कडे जाताना असंच होतं. म्हणजे सगळी प्रोड्युसर कडून फर्स्ट कडे, फर्स्ट कडून सेकंड कडे, सेकंड कडून थर्ड कडे, थर्ड कडून अपेक्स कडे अशी जात नसते. काही एनर्जी हीटच्या रूपामध्ये इन्व्हायरमेंट मध्ये लॉस्ट होते आणि शेवटचा जो अपेक्स असतो तो जेव्हा डाय होतो तेव्हा त्यातले एलिमेंट्स तुम्हाला सांगितलं, जे डिकम्पोजर आहे त्याचं डिकम्पोजिशन करतात, ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवतात, सिंपल कार्बन कंपाऊंड बनतात आणि ते जमिनीमध्ये सॉइल मध्ये मिक्स होतात. आणि हे कंपाऊंड, हे न्यूट्रिएंट्स सॉइल, वॉटर यांच्या मार्फत पुन्हा प्रोड्युसरला लागतात. म्हणजे कंझ्युमर कडे एनर्जी ही लाईफ टाइम मिळते, पण ती ट्रॅप होत नाही. सगळ्यात महत्वाचं ट्रॅप होत नाही.
आता जर ट्रॅप झाली, व्हॉट वुड हॅपन इफ द एनर्जी रिमेन्स ट्रॅप्ड इन द बॉडी ऑफ अपेक्स कंझ्युमर्स इवन आफ्टर डेथ? डेथ झाल्यावर सुद्धा जर ट्रॅप झाली तर व्हॉट विल हॅपन? इफ देअर वेर नो डिकम्पोजर्स लाईक मायक्रोब्स अँड फंगी इन नेचर. आता प्रश्न खूप महत्वाचा विचारलाय. जर ट्रॅपच झाली तर आता सर्क्युलेट होते, ट्रान्सफर होते एकाकडून दुसऱ्याकडे सांगितलं, आणि ट्रॅप झाली तर अवघड होईल की नाही? हे सायक्लिक मॅनर सगळं स्टॉप होईल. मग या ठिकाणी काय होतील? हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स सगळे राहतील का, जगतील का? नाही जगणार. बर, मायक्रो ऑर्गॅनिझम नाही जगले तर डिकम्पोजिशन नाही होणार. डिकम्पोजिशन नाही झालं तर या ठिकाणी आपल्या आजूबाजूला सगळे मायक्रो ऑर्गॅनिझमच नाही तर मृत झालेले, डेथ झालेले सगळे सजीव असेच पडून राहतील. डिकम्पोजिबल वेस्ट आहे ते डिग्रेड होणार नाही, त्यात काही चेंज होणार नाही. ढीगच्या ढीग सगळे साचून राहतील आणि त्यामुळं वनस्पतींना अन्न मिळणार नाही. कारण त्या डेड जे आहेत त्यांच्या डिकम्पोजिशन झाल्यावर त्यांच्यातूनच न्यूट्रिएंट्स वनस्पतींना मिळतात. हे फार मोठं अवघड होईल. आणि एनर्जी जर ट्रॅप झाली, नेचरमध्ये गेलीच नाही, त्याचा रियूज झाला नाही तर सगळे सायकल, बायो जिओ केमिकल सायकल सगळे संपतील, डिकम्पोजर सगळे संपतील, एंटायर अर्थ सगळी संपून जाईल. फायनल काय होईल की ही पृथ्वी एक काहीच शिल्लक राहणार नाही. तर कारण काय होईल? डेड झाल्यावर त्याचे ढीगच्या ढीग साचून राहतील, ते कुजणार नाहीत. म्हणजे थोडक्यात काय होईल? सगळं काही स्टॉप होईल. कारण डिकम्पोजिशन महत्वाचं आहे ना. आपल्या आजूबाजूला असणारे जे ऑर्गॅनिझम्स डेड झाल्यावर ते कुजले पाहिजेतच. आता या ठिकाणी जी फिगर आपल्याला 7.4 दिली त्यात काय दिलेलं आहे? एका ट्रॉपिक लेवल कडून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलकडे एनर्जी कशी जाते, तिचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं, आता ते शिकायचंय. ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू अनदर. एनर्जी ट्रान्सफर दॅट टेक्स प्लेस ऍट ईच ट्रॉपिक लेवल. प्रत्येक ट्रॉपिक लेवल मध्ये एनर्जी ट्रान्सफर घडतेच. फर्स्ट ट्रॉपिक लेवल, सेकंड ट्रॉपिक लेवल. इनिशियल क्वांटिटी ऑफ एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग ऍट एव्हरी लेवल. प्रोड्युसर कडे जी असेल ती एनर्जी फायनल अपेक्स कडे तेवढीच नाही जात, डिक्रीज होत जाते. नंबर ऑफ ऑर्गॅनिझम सुद्धा कमी होत जातात. लोएस्ट कडून हायेस्ट कडे जाताना, टॉप कडे जाताना त्यांची संख्या कमी होते. This pattern of energy exchange in an ecosystem is called a pyramid of energy. Pyramid of energy म्हणजेच बॉटम कडून, लोएस्ट ट्रॉपिक लेवल कडून तुम्ही अपेक्स कडे चालला तर त्या ठिकाणी काय होतं? एनर्जी कमी होते, कमी 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 होत जाते. ऑर्गॅनिझम्स पण कमी कमी होत जातात. म्हणजे एनर्जी पिरॅमिड काय आहे? ही एक अशी फिगर आहे, अशी डायग्राम आहे ज्याच्यामध्ये एनर्जी ऍट डिफरंट ट्रॉपिक लेवलला दाखवली जाते. डेफिनेशन दिलेलीच आहे. आफ्टर डेथ ऑफ अपेक्स कंझ्युमर्स देअर एनर्जी बिकम्स अवेलेबल टू द डिकम्पोजर्स. अपेक्स कंझ्युमरचा डेथ झाल्यानंतर ती एनर्जी डिकम्पोजरला अवेलेबल होते. Fungi and other microorganisms decompose the body of dead animals. Dead animals चं डिकम्पोजिशन घडून येतं आणि त्यामुळे त्यांना आपण म्हणतो डिकम्पोजर्स. कोण आहेत डिकम्पोजर? फंगी अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यांना आपण डिकम्पोजर म्हणतो. ते विघटन घडवून आणतात आणि या प्रोसेसमध्ये ते त्यांच्या बॉडीतून, त्या अवशेषामधून, त्या डेड बॉडीज मधून फूड मिळवतात. Decomposers convert them into simple carbon compounds. आणि डिकम्पोजर काय करतात? त्यांचं रूपांतर सिंपल कार्बन कंपाऊंड मध्ये करतात, जे सहजासहजी एअर, वॉटर, सॉइल मध्ये मिक्स होतात. आणि हेच पुन्हा वनस्पती पुन्हा तेच ऍब्सॉर्ब करतात. वनस्पतींचं तेच फूड आहे.
वनस्पतींचं तेच अन्न आहे. जर या ठिकाणी फायटोप्लॅन्क्टन पाहिले आपण, म्हणजे सगळ्यात बॉटमला असणारे जे प्रोड्युसर आहे, ज्यांना आपण वनस्पती म्हणतो. फायटो म्हणजेच वनस्पती. फायटोप्लॅन्क्टन, झू प्लॅन्क्टन. झू म्हणजे प्राणी. वनस्पतींना प्राणी खाणार. फर्स्ट ट्रॉपिक लेवल मध्ये 10,000 किलो कॅलरी एनर्जी दाखवली. झू प्लॅन्क्टन ही त्या ठिकाणी हे प्रोड्युसर झाले. ही पहिली ट्रॉपिक लेवल झाली. फर्स्ट ट्रॉपिक लेवल 10,000 कडून 1,000 किलो कॅलरी झाले, म्हणजे 10% फक्त पास झाली. 90% इन्व्हायरमेंट मध्ये लॉस्ट झाली. झू प्लॅन्क्टन कडून फिशेस कडे 100 किलो कॅलरी आली. फिशेस कडून ह्युमन्स कडे 10 किलो कॅलरी आली. अशा रीतीनं only 10% of energy is passed from one trophic level to another trophic level. एनर्जी डिक्रीज होत जाते, ह्याचा हा फार मोठा पुरावा आहे. ड्यू टू फूड वेब फॉर्म बाय द व्हेरियस मोड ऑफ न्यूट्रिशन ऑफ एनर्जी, व्हेरियस न्यूट्रिएंट्स सर्क्युलेट. या इकोसिस्टीम मध्ये हे सर्क्युलेशन जे चालतं, एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, हे सर्क्युलेशन सतत चालू असतं. कारण या वेगवेगळ्या फूडवेबमुळं, जी फूडवेब आहे, ज्या वेगवेगळ्या फूड चेन्स आहेत, यामुळं हा त्याला खातो, तो त्याला खातो, त्यामुळं हे सर्क्युलेशन चालू असतं. आणि या सगळ्यांचा मेन जो सोर्स आहे तो म्हणजे सन. सगळ्याचा टॉप मधला, म्हणजे हे सगळ्यांना एनर्जी मिळती कुणाकडून, तर सन कडून. Sun is the most important source of energy in any ecosystem. कोणतीही इकोसिस्टीम असू द्या, त्यातला महत्वाचा सोर्स आहे तो म्हणजे सन. ग्रीन प्लांट्स ऑफ द इकोसिस्टीम स्टोअर सम ऑफ द सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड. ज्या ग्रीन प्लांट्स आहेत, ज्या हिरव्या वनस्पती आहेत, त्या काय करतात, सोलर एनर्जी अन्नाच्या रूपात, फूडच्या रूपात साठवून ठेवतात. Before reaching the decomposers, this energy is passed on from one trophic level to next. Decomposer पर्यंत जाताना त्याच्यात लेवल आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे हे ट्रान्सफर होते. Decomposers dissipate some amount of energy in the form of heat. आणि decomposers काही एनर्जी डिसिपेट करतात, रिलीज करतात. कशाच्या रूपामध्ये, हीटच्या रूपामध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये काही एनर्जी सोडतात. नो पार्ट ऑफ द एनर्जी इव्हर रिटर्न्स टू द सन. एनर्जी फ्लो थ्रू एन इकोसिस्टम इज वन वे. ऑल इकोसिस्टम प्रोड्यूसर स्टोर सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड. इट इज पास्ड ऑन फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू अदर ट्रॉपिक लेवल. Due to decomposers, some part of energy is released or dissipated in the environment in the form of heat. But no part of energy returns to the sun. आणि त्याच कारणामुळे therefore this transport is called as one way transport. आता use your brain power मध्ये why are the numbers of tertiary consumers. टर्शरी म्हणजे तृतीय भक्षक पातळीवर असणारे एपेक्स सुद्धा असू शकतात, लेस दॅन अदर कंझ्युमर. आता या प्रश्नाचं डिस्कशन करायची पण गरज नाही. लोअर ट्रॉपिक लेवलला जे कंझ्युमर्स आहेत त्यांना अप्पर ट्रॉपिक लेवलचे कंझ्युमर खातात. फर्स्ट वाल्यांना सेकंड खातात, सेकंड वाल्यांना थर्ड खातात. थोडक्यात फर्स्ट वाले सेकंडचं प्रे असतात, सेकंड वाले थर्डचं प्रे असतात. आणि मग प्रेची संख्या जास्तच पाहिजे तेव्हा प्रेडेटरचं पोट भरेल ना. प्रे शुड बी मोर दॅन द प्रेडेटर. इकोसिस्टीम मध्ये बॅलन्स त्याशिवाय कसा राहणार. एपेक्स कंझ्युमर हे कमीच असले पाहिजे. ते जर खूप जास्त असतील तर ते लगेच प्रेला फस्त करतील
आणि प्रे संपवतील आणि पुन्हा त्यांच्यामध्ये प्रेडेटर मध्ये भांडणं लागतील. मला खायचंय स्ट्रगल होईल ना तिथं, आणि शेवटी पर्यायानं सगळंच काही संपून जाईल. त्यांना पण फूड मिळणार नाही आणि प्रे तर आधीच संपवले त्यांनी. थोडक्यात अपेक्सची संख्या जास्त असून चालणार नाही. आपल्या आजोबांना पंजोबांना असलेले जमिनी भरपूर होते ना, 30 एकर 40 एकर 50 एकर. आज तेवढ्या जमिनी आहेत का आपल्याकडं? नाहीत राहिल्या. काय झालं? पॉप्युलेशन वाढलं, कंझ्युमर्स वाढत चालले, त्याचे तुकडे होत चालले आणि त्यामुळे ते कमी पडायला लागलं. तर हाच विषय आहे, एखादी गोष्ट अति नको. आणि म्हणून अगदी आपल्या देशामध्ये सुद्धा आता 3ऱ्या मुलाला कोणत्याही सवलती दिल्या जात नाहीत. त्याचबरोबर प्रबोधन पण आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. ही गोष्ट आपण इथं सुद्धा ध्यानात घेतली पाहिजे. त्यानंतर इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट दिल्ली वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1980 and is involved mainly in research, training, arranging workshops, seminars. This institute has published the International Encyclopedia of Ecology and Environment. तर भारतामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट दिल्लीला संस्था आहे. तिची स्थापना 1980 मध्ये झाली. तिचं काम काय आहे? तर रिसर्च, ट्रेनिंग, अरेंजिंग वर्कशॉप, सेमिनार म्हणजे परिसंवाद, थोडक्यात लेक्चर, ह्यांचं कामच ते दिले. आणि त्यांच्या मार्फत आज मोठं काम चालू आहे. इंटरनॅशनल इन्सायक्लोपीडिया ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट हा जो पब्लिश झालेलं, या इन्स्टिट्यूटनं पब्लिश केलेलं हे पुस्तक आहे. हा एक ग्रंथ म्हणलं तरी सुद्धा चालेल.